रोटरी डिस्ट्रिक्ट 3142च्या परिवर्तन वर्षासाठी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून डॉक्टर निलेश जयवंत विराजमान झालेत. नुकताच हा सोहळा संपन्न झाला. बहुप्रतीक्षित अशा या 2026-27च्या परिवर्तन वर्षामध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट 3142ने बहुप्रतीक्षित अशा 2026-27च्या परिवर्तन वर्षामध्ये अधिकृतपणे पदार्पण केलेले आहे. ठाणेमधील मानपाडा येथील अनंता बँक्वेट हॉल समाजसेवक, दानशूर व्यक्ती आणि समाजात बदल घडवणाऱ्या नेत्यांच्या एका नेत्रदीपक मेळाव्याचा साक्षीदार ठरला. या दिमाखदार सोहळ्यामध्ये रोटेरियन डॉक्टर निलेश जयवंत यांनी मागील वर्षाचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष मुकुल यांच्याकडून अधिकृतपणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पदाचा पदभार स्वीकारला आहे. कोअर न्यूक्लियस टीमने अत्यंत चोखपणे आणि नियोजनबद्धरित्या आयोजित केलेला हा यशस्वी सोहळा जिल्ह्यासाठी एका नव्या अध्यायाची नांदी ठरला. डॉक्टर जयवंत यांच्यासोबतच नवीन डिस्ट्रिक्ट कोअर टीमनेही आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यात. रोटरीचे जागतिक ध्येय असलेल्या चिरंतन प्रभाव निर्माण करणे या उद्दिष्टाप्रती आपली ठाम कटिबद्धता दर्शवली आहे. रोटरी इंटरनॅशनलचे इलेक्टेड संचालक फ्लाईट लेफ्टनंट के.पी. नागेश यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी एका दीपस्तंभाप्रमाणे अमूल्य मार्गदर्शन केले. या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून गुरजीत सिंह सेखोन यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनीही उपस्थित राहून आपल्या बहुमूल्य पाठिंबा दर्शवलाय. शिवाय या सोहळ्याला रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीचे अध्यक्ष गणेश दरेकरांसह सर्व परिवर्तन वर्षाचे अध्यक्ष, सर्व जिल्ह्याचे अधिकारी, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटेरियन नेहा निंबाळकर, रोटेरियन दिनेश मेहता सह सर्व ज्येष्ठ रोटेरियन उपस्थित होते. स्वार्थापलीकडे सेवा हा महान वारसा पुढे चालवण्याचं वचन देत या परिवर्तन वर्षाची खऱ्या अर्थाने एक दमदार आणि आश्वासक सुरुवात झाली आहे. रोटरी क्लब ठाणे डिस्ट्रिक्ट डॉक्टर निलेश जयवंत आज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून ते आज पदभार स्वीकारत आहेत आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व क्लबचे प्रतिनिधी आजच्या या कार्यक्रमाला आहेत. त्यांची कोर टीमसुद्धा आज पदभार स्वीकारते. रोटरी क्लब त्यांच्या माध्यमातून या ठाण्यामध्ये असेल संपूर्ण देशामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. निस्वार्थी भावनेने समाजाची ते सेवा करत असतात आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि ठाणेकरांच्या वतीने ते करत असलेल्या सर्व सामाजिक कार्याचं कौतुक करण्याकरता मी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि संपूर्ण टीमला मी शुभेच्छा दिल्या आहेत. सर, जसे म्हणलं की रोटरी आणि पक्ष मिळून चांगला विकास होतो. हे बघा, ह्या ठिकाणी ही मंडळी काम करत असतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या युवक आघाडी आहे, त्यांच्या महिलांची आघाडी असते, वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात. त्यांना सहकार्य करणं गरजेचं असतं. शेवटी समाजाचं काम करत असतात. एक समाजाचं देणं आहे, समाजाशी त्यांची जी बांधिलकी ती जपण्याचं काम करत असतात आणि त्याकरता बाकी कुठलाही हेतू नाही आणि त्याकरता मी केवळ शुभेच्छा देण्याकरता या टीमला या ठिकाणी आलेलो.